प्रयाग वर्णन कथा. शंकर म्हणाले, काश्यपती तीर्थाची स्थापना गरुडाने केली. तेथे जो स्नान करील त्याच्या भाग्याला अंतच राहणार नाही. तेथे स्नान करून जे श्रीहरीच्या चरणाचे दर्शन घेतात त्यांच्या जन्ममरणाचा फेरा चुकतो. ऋणमोचक तीर्थात जो स्नान करतो तो सर्व ऋणातून मुक्त होतो. स्वतः भगवानच त्याचे सर्व ऋण फेडतो. परमपवित्र अशा नारायण तीर्थात स्नान केले असता सर्व श्रमाचा परिहार होतो. तेथे स्नान केल्याने श्रीहरी संतुष्ट होतात. पूर्वी विष्णूने तेथे यज्ञ केला होता. चक्रतीर्थ देवांनाही दुर्लभ आहे. तेथे स्नान केले असता शतयज्ञाचे पुण्य प्राप्त होते. यात्रेला आलेल्या भक्तावर एखादे संकट आले तर ते दूर करण्यासाठी श्रीहरी यांनी चक्रतीर्थाची स्थापना केली आहे. चक्रतीर्थात स्नान करून श्रीहरीची पूजा केली असता श्रीहरी प्रसन्न होऊन रक्षण करतात. भास्कर क्षेत्रात म्हणजेच प्रयागात महाग स्नान केल्यामुळे उद्धार होतो असे पार्वतीने विचारले असता शंकर म्हणाले, त्याविषयी मी तुला एक अद्भुत कथा सांगतो ऐक. पूर्वी रत्नकेत नावाचा एक वाणी होता. त्याचा व्यापारधंदा फार जोरात चालत असल्याने त्याच्याजवळ अमाप पैसा होता. तो श्रीमंत असून अत्यंत कंजूस होता. त्याची विष्णुभक्ती कोरडीच होती. देवधर्मासाठी तो एकही पैसा खर्च करीत नसे. धनलोभ तो वाणी आपल्या कुलदेवतेची कधीही पूजा करीत नसे. यज्ञ, दान, पितृश्राद्ध यासाठी थोडाही पैसा खर्च करीत नसे. कुणी आपणास पैसे मागील म्हणून तो कोणाचीही ओळख मैत्री ठेवीत नसे. ब्राह्मण दक्षिणा मागेल म्हणून तो त्याला नमस्कारही करत नसे. पैसा खर्च होईल म्हणून साधू संतांशी एकही शब्द बोलत नसे. पैसा संपेल म्हणून स्वतः पोटभर जेवतही नसे. जवळ भरपूर पैसा असूनही अगदी कंगाल, दारिद्री माणसासारखा राहत असे. एकदा तो रत्नकेतवाणी व्यापारासाठी परगावी जाण्यास निघाला. वाट जंगलातून होती. तो एकटाच चालत जात होता. एकाएकी तेथे वाघ आला. त्या वाघाने त्या रत्नकेतवाण्याला ठार मारले. तेथेच तो वाणी धूम्रवर्ण राक्षस झाला. माझे धन द्या, माझे धन द्या, माझे धन द्या, माझे धन द्या असे ओरडत तो राक्षस सगळ्या वनात धावत सुटला. वनात जो कोणी भेटल त्याला तो राक्षस पकडत असे व माझे धन दे असे म्हणत त्याला ठार मारून खात असे. त्याने असंख्य पशुपक्षी मनुष्य ठार मारले. त्यामुळे ते वन अगदी उजाड झाले. एकदा सुनंदादेवी तेथे माघ स्नानासाठी आली. तिला इंद्राने शाप दिला होता. त्या शापातून मुक्त होण्यासाठी पृथ्वीवरील भास्कर तीर्थात स्नान ती आली होती. तेथे भास्कर तीर्थात स्नान करताच तिचा उद्धार झाला. ती इंद्रलोकात जाऊ लागली. तिने आपले केस मोकळे सोडले होते. ती दिव्य विमानात बसली व एक चमत्कार घडला. तिच्या वस्त्रातून गळणाऱ्या पाण्याचा एक थेंब त्या राक्षसाच्या शरीरावर पडला. त्यामुळे त्याच क्षणी त्याचा उद्धार झाला. त्याला दिव्य देह प्राप्त झाला. अशाच स्थितीत त्याने धावत जाऊन सुनंदादेवीचे पाय धरले आणि तो तिला म्हणाला, आज तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो. तुझ्या वस्त्रातून गळालेल्या एका जलबिंदूने माझा उद्धार झाला. तू कोठे स्नान केलेस? कोणते पुण्य
आचरण केले ते मला सांग. मी अत्यंत पापी, धनलोभी, कंजूस आहे. असे म्हणून त्या रत्नकेताने आपली सारी कथा त्या सुनंदादेवीला सांगितली. सुनंदा म्हणाली, मला इंद्राने शाप दिला होता. त्यामुळे मी पृथ्वीवर आले. परंतु भास्कर क्षेत्रामुळे माझा उद्धार झाला. मी भास्कर तीर्थात स्नान करून विमानात बसले असता माझ्या वस्त्रातील पाण्याचा एक थेंब तुझ्यावर पडला, त्यामुळे तुझा उद्धार झाला. सुनंदा असे म्हणाली असता रत्नकेत तिचे पाय धरून म्हणाला, मी अतिशय दुष्ट आचरण केले आहे. मी तप केले नाही, दान दिले नाही, कथा कीर्तन कधी ऐकले नाही. मी दुष्ट पापी आहे. आता तू माझ्यावर कृपा कर. हा दुःखसागर तरून जाण्यास तूच माझी नाव आहे. मला टाकून जाऊ नकोस. संतांच्या बरोबर सप्तपदे चालत गेला असता सर्व पातकाचा नाश होतो. किंवा संतांच्या बरोबर संभाषण केले तर संसार व्यथा नाहीशी होते. संतांचे दर्शन घेतले असता सर्व पातके पळून जातात. मुक्ती हात जोडून पुढे येते. संतांचा अखंड सहवास घडला तर मोक्ष हाती येतो असे म्हणतात. म्हणून मला आता काहीतरी उपाय सांगा. मला टाकून जाऊ नकोस. रत्नकेताने अशी प्रार्थना केली असता सुनंदा म्हणाली, मी भास्कर तीर्थात माघ स्नान 1 महिना केले. त्यातील 3 दिवसाचे पुण्य मी तुला देते, म्हणजे तुझा उद्धार होईल. असे म्हणून तिने त्याच्यावर उदक सोडले. त्याच क्षणी दिव्य देह प्राप्त झालेल्या तो रत्नकेत वाणी दिव्य विमानात बसला. मुक्त होऊन हरिपदाला गेला. ही कथा सांगून शंकर पार्वतीला म्हणाले, यासाठी भास्कर तीर्थाचे म्हणजेच प्रयागचे स्नान करावे. हे तीर्थ देवांनाही दुर्लभ आहे. भास्कर तीर्थात ज्याने माघ स्नान केले त्याचा संसार पाश तुटला. तो नरकातून मुक्त झाला. तो हरिपदाला गेला असे समजावे. ही पुण्यदायी कथा नारदाने शेषाला सांगितली होती. सुतांनी ती शौनकांना सांगितली. तुम्ही सुद्धा ही परमपावन कथा श्रद्धापूर्वक श्रवण करा. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.